नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण गेल्या बऱ्याच तासिकेपासून साहित्याची भाषा या प्रकाराला आपण सुरुवात केलेली आहे। त्यामध्ये आपण मौखिक भाषा, लिखित भाषा या दोन घटकांचा आपण मागच्या तासिकेला आपण विचार केलेला आहे। आज आपण या प्रकरणातील व्यवहार भाषा या घटकांचा विचार करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपण जीवन जगत असताना आपल्याला भाषा साधनाचा जगण्यासाठी वापर करावा लागतो। भाषा साधनाशिवाय किंवा भाषेच्या माध्यमाशिवाय आपला व्यवहारच पूर्ण होऊ शकत नाही। व्यवहार पूर्ण करायचा असेल, व्यवहार सुखकर करायचा असेल, आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी भाषा साधनांचा प्रत्येक माणसाला वापर करावा लागतो, उपयोग करावा लागतो। तेव्हाच त्या व्यक्तीचा व्यवहार पूर्ण होत असतो। म्हणून कोणताही व्यवहार पूर्ण करण्यासाठी त्या माणसाला भाषेचा वापर करावा लागतो आणि त्या भाषेलाच आपण व्यवहार भाषा असं म्हणतो। आता तुम्ही म्हणाल, व्यवहाराची भाषा ही वेगळी असू शकते का? मलाही मान्य आहे, व्यवहाराची भाषा ही वेगळी नसते। माणूस ज्या भाषेच्या माध्यमातून आपल्या मनातले विचार, भावना व्यक्त करतो, तीच भाषा सर्वत्र वापरली जाते। मराठी, हिंदी, इंग्रजी, ज्या व्यक्तीची मदर टंग आहे, जो व्यक्ती आपला व्यवहार ज्या भाषेच्या माध्यमातून पूर्ण करतो, त्यालाच व्यवहार भाषा असं म्हणतात। परंतु आज आपण ज्या व्यवहार भाषेचा आपण विचार करणार आहोत, ती भाषा म्हणजे व्यवहार भाषा। आणि व्यवहार भाषा कशाला म्हणतात? दररोजच्या बोलण्यातली जी भाषा ती व्यवहार भाषा आहे। सरळ, साधी आणि सोपी दररोजच्या किंवा दैनंदिन जगण्याच्या बोलण्यातली भाषा म्हणजे व्यवहार भाषा आहे। तर व्यवहार आताच मी तुम्हाला सांगितलेलं आहे, सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो, शिक्षणाचं क्षेत्र असेल, शिक्षणाची भाषा वेगळी आहे। शेतीचं क्षेत्र आहे, शेतीच्या व्यवहाराची भाषा वेगळी। एखादी व्यापार लाईन असेल, व्यापाराच्या व्यवहाराची भाषा वेगळी। उद्योग क्षेत्र असेल, उद्योग क्षेत्राची भाषा, व्यवहाराची भाषा वेगळी। बांधकाम क्षेत्र असेल, बांधकामाच्या क्षेत्राच्या व्यवहाराची भाषा ही वेगवेगळी असते मुलांना। म्हणून ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला काम करायचं आहे, ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करणार आहोत, ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करतो, त्या क्षेत्रातले शब्द ठरलेले असतात आणि त्या क्षेत्रामध्ये व्यवहार पूर्ण करत असताना, गरजा पूर्ण करत असताना त्या व्यवहारातले शब्द त्या ठिकाणी वापरावेच लागतात। तेव्हा तो व्यवहार पूर्ण होऊ शकतो, अन्यथा होऊ शकत नाही। तर उदाहरणामध्ये परभणीची जी बोलीभाषा आहे, परभणीच्या जी बोलीभाषा आहे, दैनंदिन जगण्यातली जी भाषा आहे, बरेच माणसं परभणी आणि परभणीच्या परिसरामध्ये मव, तुव ही व्यवहार भाषा आहे। मव, तुव हे शब्द वापरल्याशिवाय दोन माणसामधला ग्रामीण भागातला संवाद पूर्ण होऊ शकत नाही। कारण मवचा अर्थ काय आहे, तुवचा अर्थ काय आहे, मपलचा अर्थ काय आहे, तुपलचा अर्थ काय आहे, हे व्यवहारामधले हे जे शब्द आहेत, या शब्दाचा अर्थ त्या माणसाला माहीत आहे, ज्ञात आहे। आणि अशा प्रकारचे जे व्यावहारिक शब्द दररोजच्या जगण्यातले, दररोजच्या
बोलण्यातले दैनंदिन जीवनातले शब्द जर समोरचा माणूस जर वापरला तर तो माणूस आपलासा वाटतो. आणि त्या अशा प्रकारच्या व्यावहारिक शब्दावरून, व्यावहारिक भाषेवरून माणसाला समजतं की हा माणूस माझ्या प्रदेशातला आहे, हा माणूस माझ्या रिजनमधला आहे, हा माणूस माझ्या प्रांतातला आहे, हा माणूस माझ्या महाराष्ट्रातला आहे, हा माणूस कर्नाटकमधला आहे, आंध्र प्रदेशातला आहे. कारण याची जी दररोजच्या बोलण्याची जी व्यवहार भाषा आहे, ही व्यवहार भाषा थोडीशी वेगळी आहे, भिन्न आहे. आपण तेव्हाच अंदाज बांधतो, अंदाज काढतो. म्हणून अशा प्रकारच्या दररोजच्या जगण्यातल्या बोलण्यातली भाषा म्हणजे काय, व्यवहार भाषा आहे. आणि भाषेमध्ये सीमाभेद आखता येत नाहीत. ही मौखिक भाषा आहे, ही लिखित भाषा आहे, व्यवहार भाषा आहे. असे स्पष्ट सीमारेषा अजिबात आखता येत नाहीत. पण व्यवहारातले शब्द साहित्याच्या भाषेत वापरले जातात. साहित्यातले भाषेचे शब्द शास्त्राच्या भाषेत वापरले जातात आणि शास्त्रातले शब्द व्यवहार भाषेत वापरले जातात. म्हणून असं स्पष्ट कोणत्याही भाषेची सीमा किंवा सीमाभेद आखता येत नाही. व्यवहार भाषा म्हणजे ही अशीच बोलली पाहिजे तसं काही नाही. माणूस मुक्तमने भाषा बोलतो. तसं पाहिलं तर आपली भाषा कोणतीच शुद्ध नाही, संमिश्र अशा प्रकारची भाषा आहे. आपल्या बोलण्यामध्ये बरेच इंग्रजी शब्द येतात, आपल्या बोलण्यामध्ये हिंदी शब्द येतात, आपल्यामध्ये कन्नड शब्द येतात, तामिळ शब्द येतात, तेलुगू शब्द येतात. कारण आपण ज्या राज्यामध्ये राहतो, ज्या प्रदेशामध्ये राहतो, या प्रदेशाच्या सभोवताली ज्या काही वेगवेगळ्या राज्याच्या सीमा आहेत. कारण आपल्या प्रदेशातली, आपल्या महाराष्ट्रातली माणसं कर्नाटकमध्ये जातात, आपल्या महाराष्ट्रातली माणसं आंध्रामध्ये जातात, आपल्या महाराष्ट्रातली माणसं तेलंगणामध्ये जातात. म्हणजे इकडली माणसं तिकडं, तिकडली माणसं इकडं आल्यामुळे भाषेमध्ये असा संमिश्र भाषा तयार होत असते. इतर भाषा ऐकून ते शब्द आपल्या सवयीचे झालेले असतात. आणि म्हणून आपण भाषा ही लवचिक आहे, वाकेल तसे वाकणारी भाषा आहे. जसं आपण वळवेल तशी वळणारी ही आपली मराठी भाषा आहे, मातृभाषा आहे. म्हणून भाषेमध्ये सीमाभेद स्पष्टपणे आखता येत नाहीत. आणि त्यातही इतर भाषेपेक्षा मराठी भाषा ही समृद्ध भाषा आहे. सर्वच भाषेचे आक्रमण पचवून आजपर्यंत ती भाषा जिवंत आहे. कितीतरी शब्द मराठी भाषेमध्ये घुसलेले आहेत आणि ती भाषा कधी रडत सुद्धा नाही, ओरडत सुद्धा नाही. अरे बाबा, हे दुसऱ्या भाषेचे शब्द आहे, हे दुसऱ्या भाषेतलं पोर आहे, हे दुसऱ्या भाषेतलं मूल आहे, हे दुसऱ्या राज्यातली भाषा आहे, मी त्या भाषेला कसं सामावून घेऊ. असं एक शब्द सुद्धा न बोलणारी भाषा म्हणजे मराठी भाषा आहे. या मराठी भाषेवर कितीतरी अन्याय अत्याचार होतात, तरी ही भाषा कधीच रडत नाही, ओरडत नाही, बोंबलत नाही, काहीच नाही. शांतपणे, संयमाने, जसं अथांग समुद्र शांत असतो, खळखळ करत नाही, तसं आपली मराठी भाषा सुद्धा आहे. अशा प्रकारचे अनेक व्यवहारामध्ये शब्द दररोजच्या जगण्यात, बोलण्यामध्ये माणूस किंवा माणसं वापरतात. आणि असे शब्द वापरल्यामुळेच व्यवहार पूर्ण होत असतो. अनेक व्यवहारिक शब्द सांगता येईल आपल्याला. उदाहरण, बांधकामाच्या व्यवहार क्षेत्रातले शब्द वेगळे आहेत. हातोडा आहे, छन्नी आहे, कोनाडी आहे, ओळंबा आहे, ते शब्द वापरावेच लागतात. कारण ते शब्द वापरल्याशिवाय बांधकामाचा व्यवहारच पूर्ण होऊ शकत नाही. आणि व्यवहार जर पूर्ण करायचा असेल तर आपल्याला हे शब्द माहीत असावे लागतात. उदाहरणामध्ये व्यापार, सोन्याचं क्षेत्र घ्या, सोन्याची दुकानं घ्या, ग्राम, मिलीग्राम, तोळा, हे शब्द माहीत असा. आणि हे शब्द माहीत असून उपयोग नाही. आपण जेव्हा त्या क्षेत्रात जाऊन, सोन्याच्या दुकानात जाऊन आपण व्यवहार करतो,
एखादी वस्तू खरेदी करतो, एखादी विक्री करतो, तेव्हा हे शब्द वापरावे लागतात. सोन्याचा भाव काय आहे, किती रुपये तोळा सोनं आहे, एका ग्रामला किती पैसे लागतात, किती पैसे द्यावे लागतात, अर्धा ग्राम, 1 ग्राम किती मिलीग्रामचा आहे, असे त्या त्या क्षेत्रातील शब्द आपल्याला माहीत असावे लागतात. आणि माहीत असल्यानंतर ते शब्द त्या संबंधित व्यवहार पूर्ण करत असताना, व्यवहार करत असताना ते शब्द वापरावे लागतात. जर हे शब्द जर आपल्याला माहीत नसतील तर आपण नुसतं वेड्यासारखं आपण पाहायला लागतो. हा मिलीग्राम काय म्हणायला लागलाय, ग्राम काय म्हणायला लागलाय, आणि तोळा काय म्हणायला लागलेला आहे, आणि हे कॅरेट काय आहे, 18 कॅरेट, 20 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट. हे शुद्धतेचं जे सोन्याच्या शुद्धतेचे जे प्रमाण आहे, हे प्रमाण, हे शब्द आपल्याला माहीत असावे लागतात. तेव्हाच आपला व्यवहार पूर्ण होतो, अन्यथा व्यवहार सुद्धा पूर्ण होणार नाही. व्यवहार होईल पण तो व्यवहार चांगल्या पद्धतीने होणार नाही. तो जो सोन्याचा व्यापारी आहे, जो सोन्याचा दुकानदार आहे, आपल्याला काय भाव दिलेला आहे आणि जे काही वस्तू दिलेली आहे ती वस्तू किती शुद्धतेची आहे हे कळणार सुद्धा नाही. म्हणून व्यवहार चांगल्या पद्धतीने सुखकर करण्यासाठी, समाधानकारक होण्यासाठी आपल्याला त्या त्या क्षेत्रातले व्यवहारी शब्द माहीत असावे लागतात. आणि हे शब्द माहीत करून घेण्याचं जे साधन आहे ते फक्त भाषा आहे मुलांना. म्हणून व्यवहार भाषा सुद्धा फार महत्त्वाची आहे. आणि या व्यवहार भाषेमध्ये सर्वच माणसं सुशिक्षित असतात असं अजिबात नाही. अडाणी माणसं सुद्धा, जी माणसं शाळेत गेलेली नाहीत, ती माणसं सुद्धा व्यवहार शिकलेल्या माणसापेक्षाही 1 इंच जास्त करू शकतात, इतके प्रतिभासंपन्न अशी माणसं आहेत. आणि व्यवहार भाषेमध्ये सामान्य माणूसही कधी कधी कवीसारखं बोलू शकतो, कवीसारखं बोलतो. शिकलेली माणसं सुद्धा अवाक होतात, चकित होतात. अरे वा, हा तर सामान्य माणूस आहे, हा तर खेड्यातला माणूस आहे, आणि हा एखाद्या कवीसारखा, एखाद्या साहित्यासारखा तासन तास बोलायला लागला आहे. अलंकारिक रसाळ भाषेमध्ये प्रतिमा, उपमा, उत्प्रेक्षा, वेगवेगळे अलंकार वापरून सुद्धा माणसं व्यवहारात बोलतात. त्यांची जी भाषा, व्यवहाराची भाषा आहे, ती सतत आपल्याला ऐकावीशी वाटते. इतकी रसाळ आणि इतकी मधाळ असते की अलंकारिक भाषेमध्ये ही माणसं सहज बोलतात. शिकलेली माणसं, साहित्याच्या क्षेत्रातलीच माणसं हे कवित्वाची भाषा, साहित्याची भाषा बोलतात, वापरतात असं नाही. तुमच्या घरातली आई घ्या, वडील घ्या, ही सामान्य माणसं आहेत. ही सामान्य माणसं सुद्धा आपण त्यांच्या बोलण्याचं, त्यांच्या भाषेचं आपण जेव्हा निरीक्षण करतो, जेव्हा आकलन आणि अवलोकन करतो, त्यांच्याकडे पाहतो, आणि तेव्हा वाटतं अरे वा, माझी आई सुद्धा एक कवी आहे, माझे वडील सुद्धा एक लेखक आहेत. ही अशा प्रकारची ही भाषा, व्यवहार भाषा आहे. आणि व्यवहारात सुद्धा काही माणसं इतकं गोड, इतकं रोचक, इतकं रंजक व्यवहार पूर्ण करत असताना बोलत असतात. आणि तीच भाषा माणसाला गुंग करत असते. त्याचं बोलणं, त्याची शब्दफेर, त्याच्याकडे असला जो शब्दबंबाळ, शब्दाचा खजिना, भाषेवर असलं प्रभुत्व. आता कीर्तनकार उदाहरण घ्या तुम्ही, कीर्तनकार महाराजचं उदाहरण घ्या. ग्रामीण भागामध्ये प्रवचन आणि कीर्तन आजही परंपरा टिकून आहे, जिवंत आहे. तो एक व्यवहार आहे. आणि जो व्यक्ती प्रभावी आणि परिणामकारक भाषेच्या माध्यमातून कीर्तनाचा व्यवहार पूर्ण करतो, त्यावर हजारो वारकरी, भजनकरी प्रभावित होतात. अरे वा, काय महाराजांची भाषा आहे, काय महाराजांचं कीर्तन आहे. रसाळ आणि मधुर अशा भाषेमध्ये महाराजांनी कीर्तन सांगितलेलं आहे. अशा प्रकारची माणसं असंख्य, हजारो माणसं व्यवहार पूर्ण करणारी आहेत. व्यवहार तर प्रत्येक माणूस पूर्ण करत असतो मुलांना, पण त्यातल्या त्यातही अतिशय सुंदर पद्धतीने भाषेच्या माध्यमातून सुंदर असा व्यवहार करणारी माणसं सुद्धा आज आहेत. पण
अधिक प्रमाणात नाहीत. अधिक प्रमाणात नाहीत. ग्रामीण भागामध्ये एक म्हण आहे मुलांनो, बोलणाऱ्याचे आंबाडी विकतात आणि न बोलणाऱ्याचे गहू सुद्धा विकत नाहीत. बोलणाऱ्याचे काय विकतात? आंबाडी विकतात आणि न बोलणाऱ्याचे गहू सुद्धा विकत नाहीत. आंबाडीपेक्षा गहू हा सकस आहे. हा खाण्याचा पदार्थ, खाण्याची वस्तू आहे. आपल्या गव्हापासून आपली उदरनिर्वाह आपण भागवू शकतो. गहू, आंबाडीपेक्षा गहू उच्च प्रतीचा आहे, उच्च प्रतीचं धान्य आहे. परंतु गहू विकणारा माणूस जर चांगल्या भाषेत जर व्यवहार करत नसेल, चांगल्या भाषेत जर स्किल वापरत नसेल, तर गहू विकत नाहीत मुलांनो. आणि तो आंबाडी विकणारा माणूस प्रभावी आणि परिणामकारक पद्धतीने बाजारामध्ये आपलं स्किल, आपलं कौशल्य जर वापरत असेल, कस्टमरला, गिरायकला आपली जी आंबाडी आहे किती महत्त्वाची आहे, तो भाषेच्या माध्यमातून तो पटवून सांगत असेल, व्यवहार पूर्ण करत असेल, तर गव्हापेक्षा आंबाडीच जास्त अधिक प्रमाणामध्ये विकली जातात मुलांनो. सध्याचं जे युग आहे, बोलणाऱ्या माणसाचं युग आहे मुलांनो, न बोलणाऱ्या माणसाचं युग नाही. म्हणून बोलणे सुद्धा आणि व्यवहार करणे सुद्धा एक कला आहे, स्किल आहे. आणि जेव्हा आपण या प्रकारामध्ये व्यवहार भाषेचा आपण जेव्हा विचार करतो, असे अनेक प्रसंग आपण व्यवहार भाषेचे आपल्याला मुलांनो सांगता येतात. तीव्र दुःख प्रसंगी वृक्ष माणूसही कधी कधी तरल काव्यात्मक बोलतो. म्हणून आपण सुरुवातीला सांगितले आहे, भाषेमध्ये सीमाभेद आखता येत नाहीत. तीव्र दुःख प्रसंगी वृक्ष माणूसही तरल काव्यात्मक बोलतो. अशी असंख्य माणसं आपल्याला भेटतील मुलांनो, खेड्यावर, तांड्यावर, वस्तीवर, गावामध्ये असंख्य माणसं भेटतील. आणि एखादं साहित्य, एखादी कविता, एखादी कलाकृती, एखादी कथा कधी जन्माला येते मुलांनो? दुःखाच्या प्रसंगीच, तीव्र दुःखाच्या प्रसंगीच एखाद्या कवितेची निर्मिती होत असते मुलांनो. एरवी एखादी साहित्यकृती जन्माला येत नाही. एखादी घटना, एखादा प्रसंग आपल्या मनाला खूप घायाळ केलेला असेल, बोचलेला असेल, टोचलेला असेल, आणि त्यातून आपण रक्तबंबाळ झालेला असाल, तेव्हाच अशा प्रसंगी माणूस तरल आणि काव्यात्मक कवितेची निर्मिती करतो, साहित्याची निर्मिती करतो मुलांना. व्यावहारिक माणसाकडे कवित्व, साहित्य त्याच्या हातून किंवा त्याच्या मुखातून व्यक्त होत नाही, अशा प्रकारचा दावा करणं चुकीचं आहे. अनेक उदाहरण आपल्याला सांगता येईल मुलांना. बहिणाबाई चौधरीचं उदाहरण घ्या मुलांना. बहिणाबाई चौधरी कोणत्या शाळेत गेलेले नाहीत, कुठल्या शाळेत नाही, पण कवितेची निर्मिती यांनी कशा पद्धतीने केलेली पहा. दैनंदिन जीवन जगत असताना जे त्यांनी सभोवतालचं परिसर पाहिलेला आहे आणि तो परिसर त्यांनी शब्दाच्या माध्यमातून मांडला. मन वडाय वडाय उभ्या पिकातलं ढोर. बघा, दररोजचेच अनुभव आहे, दररोजचे प्रसंग आहेत. मन वडाय वडाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकाल हाकाल फिर येत पिकावर. ही व्यवहाराची भाषा कवितेमधून सुद्धा मांडता येते. अशा प्रकारचे अनेक माणसं आपल्याला सांगता येईल मुलांना. आपला उदाहरण घेता येईल, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविशी हाती धरून या. बघा, कवितेच्या माध्यमातून, काव्यत्वाच्या माध्यमातून सामान्य माणसं सुद्धा व्यवहार पूर्ण करतात, पण त्यांना माहीत नाही मी जे बोलतो, मी जे जगण्यासाठी जी भाषा वापरतो, माझ्या भाषेमध्ये मी कविता बोलून जातो.
माझा जो व्यवहार आहे, कवित्वाचा व्यवहार आहे, हे त्याला जाणवत सुद्धा नाही, सवय पडलेली असते. म्हणून माणूस कोणत्या वातावरणामध्ये त्या माणसाची जडणघडण होते, कोणत्या परिस्थितीत तो लहानाचा मोठा होतो, सभोवतालचं वातावरण कसं आहे, कुटुंबातलं, घरातलं, परिसरातलं, वस्तीतलं, गावातलं, तांड्यावरचं वातावरण कसं आहे, त्यानुसार व्यवहाराची जडणघडण होत असते. त्यानुसार व्यवहाराची भाषा डिझायर होत असते, मुलांना विकसित होत असते. पहा, आताच मी उदाहरण सांगितलंय, जेथे जातो तेथे तू माझा सांगती, चालविशी हाती धरून या. पहा, किती सुंदर व्यवहाराची भाषा आहे मुलांना. सुंदर अशा पद्धतीने व्यवहाराच्या भाषेत सुद्धा अशा प्रकारची रचना बोलली जाते, मांडली जाते, व्यक्त केली जाते. साध्या पद्धतीनं बोलता, सरलोक्त न बोलता, सरळ न बोलता, वक्रोक्तीनं, वेगळ्या पद्धतीनं व्यवहाराच्या भाषेमध्ये सुद्धा भाषा वापरली जाते. जेथे जातो तेथे तू माझा सांगती. आपण कुठेही जाऊ, शेतामध्ये, डोंगरामध्ये, कुठेही गेलात, नोकरीच्या ठिकाणी, काही असेल, ज्या ज्या ठिकाणी मी जातो त्या त्या ठिकाणी तू माझ्या सोबत आहेस, तू माझा मित्र आहे, तू माझा सखा आहेस, तू माझा सोबती आहेस, आणि चालविशी हाती धरून या. माझा करता धरता तूच आहेस. परमेश्वराच्या संदर्भामध्ये या व्यवहाराच्या ओळी व्यक्त झालेल्या आहेत. जी माणसं कर्म करतात, कष्ट करतात, घाम घालतात, त्यालाच देव समजतात. कर्मामध्येच देव शोधणारी माणसं व्यवहारामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मग जी व्यवहाराची जी भाषा आहे, याला भाषा कसं म्हणता येईल? ही सुद्धा भाषा आहे. कारण त्या भाषेच्या माध्यमातून तो व्यक्ती, ती स्त्री सक्षमपणे व्यवहार करते. म्हणूनच अशा प्रकारच्या व्यवहार करणाऱ्या दररोजच्या जगण्यातल्या भाषेला आपल्याला व्यवहार भाषा म्हणता येईल मुलांना. आणि अशा पद्धतीची मांडणी व्यवहार भाषेच्या माध्यमातून आपल्याला करता येईल. तुम्ही ग्रामीण भागामध्ये जेव्हा माणसं जवळून पाहाल, तुम्ही त्यांचं जगणं, त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं आणि जगण्याशी संबंधित ते जे काही काम करतात, आणि काम करत असताना ते जे व्यक्त होतात, ती व्यक्त होणारी भाषा म्हणजेच व्यवहार भाषा आहे. ही भाषा, व्यवहार भाषा ही तुम्हाला माहित आहे, पण याला व्यवहार भाषा म्हणतात हे नेमकं आणि अचूक तुम्हाला माहीत नाही. तुमच्या घरामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या गावामध्ये जी भाषा दैनंदिन जीवन जगण्यासाठी वापरली जाते त्यालाच व्यवहार भाषा म्हणतात. व्यवहार कोणत्या क्षेत्रातला आहे त्यावरती भाषा हळूहळू बदलत सुद्धा असते. शेतीचा व्यवहार म्हटल्यानंतर नांगर, कुळो, वखर, कोळप, रुमणं, जानोळं असे शब्द त्या व्यवहारामध्ये वापरावे लागतात. नांगरणी, वखरणी असे शब्द त्या व्यवहारामध्ये वापरावे लागतात, तेव्हाच तो व्यवहार पूर्ण होतो. आणि अशा प्रकारचे शब्द त्या व्यवहार भाषेमध्ये वापरले गेले तर तो व्यवहार चटकन लक्षात, समोरच्या माणसाला चटकन लक्षात येतो. तर मी जे आता शब्द वापरले, शेतीतल्या व्यवहारातले शब्द वापरलेले, कदाचित याच वस्तूला, याच अवजारांना विदर्भामध्ये वेगळी नावं असतील, कोकणात वेगळी नावं असू शकतात, पश्चिम महाराष्ट्रामध्ये वेगळी नावं असू शकतात, आणि कर्नाटकमध्ये सुद्धा वेगळी नावं शेतीतल्या अवजाराला असू शकतात. आणि आपण जर कर्नाटकमध्ये अशा प्रकारची शेतीच्या अवजाराच्या, शेतीच्या संदर्भामध्ये आपण जर आपण व्यवहार करायला लागलो, बोलायला लागलो, तर आपल्या भाषेतले अवजाराचे शब्द तिथे कर्नाटकमध्ये, आंध्र प्रदेशमध्ये वापरायला लागलो
तर त्यांना तो व्यवहार समजणार नाही, ते वेड्यासारखे पाहतील. आणि त्यांनी तिथली माणसं आपल्यासोबत जेव्हा व्यावहारिक भाषा बोलायला लागली, आपल्याला ती भाषा कळणार नाही. म्हणून त्या प्रदेशातल्या व्यक्तीलाच, दोन व्यक्तींमधला संवाद एकमेकाला समजतं, अन्यथा समजणार सुद्धा नाही. अशा प्रकारची ही व्यवहार भाषा आहे. आणि व्यवहार भाषा ही सामान्य माणूसही व्यवहारी भाषेतच बोलावं लागतं त्याला. कारण आपला व्यवहार कोणत्या भाषेमध्ये चालतो, कोणत्या भाषेमध्ये पूर्ण होतो, कोणत्या भाषेमध्ये सुलभ आणि सुलभीकरण होतो, सोपा होतो, तीच भाषा त्या माणसाला वापरावी लागेल. आणि सामान्य माणसाला व्यवहारी भाषा बोलण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या अडचणी अजिबात येणार नाहीत. आणि सामान्यातला सामान्य माणूसही व्यवहारी भाषा अतिशय अचूकपणे वापरतो. आपल्याला आणखी काही उदाहरण घेता येईल. तुकारामाची अभंगे. तुकारामाच्या अभंगामध्ये काय व्यवहार दडलेला आहे मुलांना सगळी. संत तुकारामाच्या अभंगाची भाषा ही व्यावहारिक भाषा आहे, व्यावहारिक भाषा आहे. त्यांचे अनेक आपल्याला अभंग सांगता येईल. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, व्यवहारी भाषा आहे. घर, आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाची शस्त्रे येतने करू, शब्दाची आमुच्या जीवाची जीवन, शब्दे वाटू धन जन लोका. आता घर, माणसं, संपत्ती हा व्यवहार आहे मुलांना. पण या घरामधलं, कुटुंबातलं जे काही वातावरण आहे, जे काही गरजा आहेत, जे काही प्रश्न आहेत, संत तुकारामाने शब्दाच्या माध्यमातून तो व्यवहार मांडलेला आहे. आणि तो व्यवहार अशा पद्धतीने दैनंदिन जीवनामध्ये पूर्ण होत असतो. आता व्यवहार भाषेची जी कार्य आहे, ठीक आहे, आपल्याला माहीत आहे व्यवहार भाषा कशी असते, व्यवहार भाषा कुठे बोलली जाते, व्यवहार भाषा कुठे मांडली जाते, व्यवहार भाषेचं क्षेत्र कसं आहे, व्यापक आहे, प्रगल्भ आहे का मर्यादित आहे का संकुचित आहे, हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. व्यवहार भाषेचे कार्य हे मर्यादित आहे, मर्यादित आहे. व्यवहार भाषेचं क्षेत्र ठरलेलं आहे. आता सांगितलेलं आहे मी तुम्हाला, व्यवहार भाषेत ठरलेलं आहे. उदाहरण भाजीपाला आहे, भाजीपाल्याचं मार्केट आहे, भाजीपाल्याच्या मार्केटची भाषा त्या व्यवहाराची भाषा वेगळी आहे. 1 किलो, 2 किलो, पावशेर, अर्धा किलो, 10 रुपये पाव, 15 रुपये पाव, 25 रुपये अर्धा किलो. कारण त्या भाजीपाल्याचा जो व्यवहार आहे, भाजीपाल्याच्या व्यवहाराची भाषा ही मोजकी असते, मर्यादित असते. भाजीपाला क्षेत्र सोडून भाजीपाल्याची जी भाषा आहे, भाजीपाल्याच्या व्यवहाराची जी भाषा आहे, ती भाषा त्याच व्यवहारात वापरली जाते. भाजीपाल्याचंच क्षेत्र मर्यादित आहे. भाजीपाल्याच्या व्यवहाराची भाषा किंवा त्या व्यवहारातले शब्द दुसऱ्या क्षेत्रात वापरले जात नाहीत. म्हणून व्यवहार भाषेचे कार्य हे मर्यादित आहे. आणि व्यवहार भाषेमध्ये जे काही शब्द वापरले जातात, त्या शब्दाला एकच अर्थ असतो. 2 अर्थ, 3 अर्थ, द्वे अर्थ एका शब्दातून व्यक्त होत नाहीत. अजा पाव किलो म्हणल्यानंतर पाव किलोच, पावशेर म्हणत पावशेरच, अर्धा किलो म्हणजे अर्धा किलोच, 500 ग्रामच, 1 किलो म्हणतं 1000 ग्रामच. म्हणून व्यवहार भाषेच्या शब्दातून एक पदर एक अर्थ व्यक्त होतो. व्यवहार भाषेचे शब्द, व्यवहार भाषेच्या शब्दातून अनेक अर्थ, अनेक अर्थाची अर्थाभिव्यक्ती व्यक्त होत नाही. फक्त व्यवहाराचा अर्थ, व्यवहारी भाषा फक्त संदेश वहन करणे, माझ्या मनातला विचार
दुसऱ्याच्या मनापर्यंत पोहोचवणे, एका व्यक्तीचा विचार दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचणे, याला संदेश वहन म्हणतात. बस आपला काय कोणता व्यवहार पूर्ण करायचा आहे, आपला काय अपेक्षित आहे, आपलं काय म्हणणं आहे, काय मागणं आहे, हे दुसऱ्या माणसापर्यंत पोहोचविणे, संदेश वहन करणे, व्यवहार भाषेचा हा अर्थ आहे, हा मतितार्थ आहे, हा भावार्थ आहे. आणि व्यवहार भाषा काळानुरूप संपते. प्रत्येक काळातल्या व्यवहार भाषा ही वेगवेगळी असते. काळ बदलला की ती व्यवहार भाषा संपते, नवीन व्यवहार भाषा तयार होत असते. म्हणून काळानुरूप व्यवहार भाषा ही संपत असते. मुलांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ घ्या, त्यांच्या काळातली व्यवहार भाषा आज नाही. काही शब्द असतात, पण तो काळ, त्या काळातली माणसं, त्या काळातला व्यवहार आजच्या 21व्या शतकापर्यंत राहू शकत नाही. म्हणून व्यवहार भाषेला असं दीर्घ कालावधी, दीर्घ परंपरा नाही. आणि म्हणून व्यवहार भाषेमध्ये 3 घटक महत्त्वाचे असतात फक्त: बोलणारा, ऐकणारा, आणि दोघांमध्ये जी काही विचार विनिमय सुरू आहे तो संदेश. बोलणारा, ऐकणारा आणि संदेश, 3च घटक व्यवहार भाषेमध्ये महत्त्वाचे असतात. बोलणारा, ऐकणारा आणि संदेश, असे 3 घटक व्यवहार भाषेमध्ये महत्त्वाचे आहेत. या 3 घटकावरच व्यवहार भाषा अवलंबून आहे. या 3 घटकामध्ये समन्वय, कोऑर्डिनेशन असलं पाहिजे, तेव्हाच तो व्यवहार पूर्ण होतो, आणि त्या व्यवहार सुद्धा पूर्ण होणार नाही. तर उदाहरण आणखी आपल्या, आईने मुलाला दूध तापून ठेव, आईने मुलाला दूध तापून ठेव, व्यवहार भाषा आहे. ही भाषा कोणत्या प्रदेशामध्ये वापरली जाते, ही वाक्य कोणत्या प्रदेशामध्ये उपयोगात आणलं जातं, वापरलं जातं, या वाक्याचा अर्थ, या वाक्याचा संदेश, या वाक्यातला संदेश प्रत्येक व्यक्तीला माहीत असतो. आईने मुलाला दूध तापून ठेव. दूध कुठे तापवायचं, दूध कधी तापवायचं, तापल्यानंतर कुठे ठेवायचं, कोणासाठी तापून ठेवायचं, बघा कितीतरी अर्थ आहेत. पण त्या प्रदेशातल्या व्यक्तीला आईने मुलाला दूध तापून ठेव बरोबर संदेश होऊन त्याला समजतं, त्याच्यापर्यंत पोहोचू शकतं. असं वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. व्यावहारिक भाषेला अर्थाचा, आता सांगितलं, एकच पदर असतो. आणि म्हणूनच व्यावहारिक भाषा अनेक अर्थ टाळते. व्यावहारिक भाषेमध्ये प्रचंड अशी क्षमता, प्रचंड अशी ऊर्जा त्यामध्ये नसते. व्यावहारिक भाषा ही वरवरची असते, तेवढ्यापुरती असते, त्या विशिष्ट मर्यादित क्षेत्रापुरती असते. म्हणून त्यामधून, अशा भाषेमधून एका शब्दातून अनेक अर्थ देण्याची क्षमता नाही. म्हणून व्यवहार भाषा अनेक अर्थ टाळणारी भाषा आहे. एकच अर्थ व्यक्त करणारी, एका शब्दातून एकच अर्थ व्यक्तीपर्यंत किंवा मनापर्यंत पोहोचणारी भाषा म्हणजेच व्यवहार भाषा आहे.